गोव्याची थाळी म्हणजे चवीचा महापूर. थाळीतील प्रत्येक पदार्थ सांगतो आपुलकीचा सूर. माती, समुद्र, मसाले आणि परंपरा यांची ओळख खास. थाळीशिवाय गोवेकरांचा घास राहतो अपूर्ण. समुद्राने दिला खजिना, शेताने दिला भात. भाताचा तो मौसर घात, माशाचा स्पर्श. सोलकडीचा रंग जेव्हा डोळ्यात सामावतो, थाळीतील प्रत्येक स्वाद आत्म्याला स्पर्शून जातो. चव अशी की परक्या माणसालाही आपलंसं करे. प्रत्येक घास जणू समुद्राशी संवाद साधतो. गोव्याचं नाव जगभर पसरवून जाते. त्यात प्रॉन्स थाली म्हणजे गोव्याची शान. ती वाढवते घराघरातील आपुलकीचा मान. चव, गोडवा आणि संस्कृतीचा संगम ही थाळी म्हणजे गोवेकरांच्या जीवनाचा अभिमान. चव, गोडवा आणि संस्कृतीचा संगम ही थाळीच म्हणजे गोवेकरांच्या जीवनाचा अभिमान. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज मी घेऊन आली आहे गोव्याची एक अशी लोकप्रिय थाली जी प्रत्येक गोवेकराच्या जिभेवर राज्य करते आणि ती म्हणजे प्रॉन्स फिश थाली. गोव्याच्या लाल मातीत जन्मलेली ही थाली आज प्रत्येक घराघरात, हॉटेलात आणि जगभरातील खाद्यप्रेमींच्या मनात विशेष स्थान मिळवून बसली आहे आणि तिच्या मागची कहाणीही तितकीच रोचक आहे. चला तर मग व्हिडिओ पाहता पाहता काही प्रश्नांनी या थाळीची ओळख करून घेऊया. मित्रांनो, गोवन शैलीतील प्रॉन्स थाळीचा उगम हा गोव्याच्या समृद्ध खाद्य संस्कृतीशी आणि इतिहासाशी अगदी जवळून जोडलेला आहे. येथील लोकांचे जीवन नेहमीच मासेमारीवर अवलंबून राहिले. कोळंबी प्रॉन्स हा या भागातील सहज मिळणारा समुद्री खजिना असल्यामुळे गोवेकरांच्या ताटात त्याचे स्थान कायमचे पक्के झाले. इतिहासाकडे पाहिल्यास 16व्या शतकात पोर्तुगीजांच्या आगमनानंतर गोव्याच्या खाद्य संस्कृतीत महत्वपूर्ण बदल झाले. मसाल्यांचा वापर, व्हिनेगर, काश्मीरी मिरची, नारळाचे दूध आणि पोर्तुगीजांनी आणलेल्या वेगवेगळ्या पद्धती गोव्यातील पारंपरिक कोळंबीच्या रेसिपींना नवी चव दिली. त्या काळी कोळंबीचे कालवण, कोळंबीची सुकी भाजी व उकडे भात ही थाळीची मुख्य ओळख बनली. ग्रामीण भागात मात्र थाळी ही साध्या स्वरूपात मिळायची. उकडीचा भात, सार, एक भाज्याची भाजी आणि कोळंबीचे कालवण. पण जसजसा काळ पुढे सरकला तसतसे हॉटेल, संस्कृती व पर्यटनाच्या माध्यमातून या थाळीला सजवले गेले आणि तिच्या रूपात भर पडली. या ऐतिहासिक प्रवासात प्रॉन्स थाळी फक्त जेवण न राहता गोव्याच्या मातीचा सुगंध, समुद्राचा ठसा आणि पोर्तुगीजांचा खाद्य वारसा यांचा संगम झाला आहे. त्यामुळे आजही गोव्यातील प्रत्येक पर्यटक प्रॉन्स थाळीचा आस्वाद घेतल्याशिवाय त्याची गोव्याची सफर अपूर्ण मानतो. एकंदरीत पाहता प्रॉन्स थाळीचा उगम हा गोव्याच्या समुद्राशी असलेल्या घट्ट नात्यातून, पोर्तुगीज खाद्य संस्कृतीच्या प्रभावातून आणि स्थानिक गोवेकरांच्या कल्पकतेतून झाला असे म्हणणे योग्य ठरेल. मित्रांनो, पारंपरिक गोवन प्रॉन्स थाली हे फक्त जेवण नव्हे तर गोव्याच्या समुद्राशी, मातीतल्या शेतीशी आणि इतिहासाशी जोडलेला वारसा आहे. या थाळीचा केंद्रबिंदू म्हणजे उकडीचा भात. गोव्याच्या सुपीक खोऱ्यात भाताचे पीक प्राचीन काळापासून घेतले जात असल्याने तो प्रत्येक जेवणात आवर्जून दिसतो. थाळीतील प्राण म्हणजे प्रॉन्स कालवण, नारळाचा किस, गोडा मसाला, कोकम आणि काश्मीरी मिरची यांच्या वापरामुळे या कालवणाला आगळा वेगळा रंग व चव मिळते. त्यासोबत रवा लावून तळलेली प्रॉन्स दिली जाते, जी भातासोबत कुरकुरीतपणा आणि चव वाढवते. फक्त समुद्री चवच नाही तर थाळीत स्थानिक हंगामी भाज्यांनाही स्थान आहे. त्यासोबत पचनास मदत करणारी कोकम आणि नारळाच्या दुधातून बनवलेली सोलकढी ही थाळीचा आत्मा मानली जाते. इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर पोर्तुगीजांच्या आगमनापूर्वी ही थाळी साधी होती. भात, कोळंबीचे कालवण आणि भाजी. पण पोर्तुगीजांच्या प्रभावामुळे मसाल्यांचा वापर वाढला आणि थाळी अधिक रंगीबेरंगी झाली. आधुनिक पर्यटनाच्या लाटेत तिला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आणि आज ती गोवन सी फूड थाली म्हणून जगभर प्रसिद्ध झाली.
एकंदरीत पाहता पारंपरिक प्रॉन्स थाळी म्हणजे भात, प्रॉन्स कालवण, तळलेली प्रॉन्स, भाजी, सोलकढी जे गोव्याच्या मातीचा, समुद्राचा आणि इतिहासाचा जिवंत संगम आहे. मित्रांनो, गोवन प्रॉन्स थाळी ही इतर प्रांताच्या सी फूड थाळ्यांपेक्षा वेगळी आणि खास आहे, कारण तिच्या मागे गोव्याचा इतिहास आणि परंपरा दडलेली आहे. भारतातील किनारी राज्यांमध्ये प्रॉन्सचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात, मात्र गोव्याच्या प्रॉन्स थाळीची वेगळेपणाची ओळख म्हणजे नारळ, कोकम आणि मसाल्यांचा अद्वितीय संगम. केरळमध्ये प्रॉन्स करी प्रामुख्याने नारळाच्या दुधावर आधारित असते, तर कर्नाटकमध्ये आंबटपणा आणण्यासाठी चिंच वापरली जाते. गोव्यात मात्र कोकम हा मुख्य घटक आहे. हा वापर शतकानुशतकापासून चालत आला आहे आणि ते गोव्याच्या उष्णकटिबंधीय हवामानाशी निगडीत आहे. पोर्तुगीजांचा प्रभाव ही प्रॉन्स थाळीची दुसरी खासियत आहे. 16व्या शतकानंतर गोव्यात आलेल्या पोर्तुगीजांनी स्थानिक स्वयंपाकात काश्मीरी मिरची, व्हिनेगर आणि मसाल्यांचे वेगळे मिश्रण आणले. त्यामुळे प्रॉन्स कालवणला आज जी गडद लालसर रंगत आणि तिखट आंबट गोड असा मिश्रित स्वाद मिळतो, तो गोव्यातीलच आहे. इतिहास सांगतो की गोव्याच्या मच्छीमार समाजाने समुद्रातून सहज मिळणारी कोळंबी आपल्या दैनंदिन थाळीत सामील केली, तर शेतीप्रधान भागात उकडीचा भात आणि भाज्याही तितक्याच महत्वाच्या ठरल्या. पर्यटनाच्या वाढत्या प्रभावानंतर ही साधी ग्रामीण थाळी सजून धजून आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या जेवणातही दिसू लागली. गोवन प्रॉन्स थाळी म्हणून जगभर नावाजली गेली. म्हणूनच इतर प्रांतांच्या प्रॉन्स थाळ्यांमध्ये फक्त समुद्री अन्नाची चव मिळते, पण गोवन प्रॉन्स थाळीत समुद्राचा ठसा, नारळाची गोडी, कोकमाचा आंबटपणा, पोर्तुगीज मसाल्यांचा प्रभाव आणि गोवेकरांची आपुलकी हा सगळा इतिहास एका ताटात अनुभवता येतो. गोवन शैलीतील प्रॉन्स थाळी ही फक्त गोव्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर जगभर तिची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. एकेकाळी गोव्याच्या साध्या मच्छीमारांच्या घरगुती ताटात दिसणारी ही थाळी आज आंतरराष्ट्रीय हॉटेल्सच्या मेन्यू मध्ये अभिमानाने झळकते. गोव्याच्या किनाऱ्यावर मच्छीमार जेव्हा सकाळी ताज्या कोळंब्या घेऊन परतायचे, तेव्हा घराघरात प्रॉन्स कालवणाचा सुगंध दरवळायचा. हाच साधेपणा आणि समुद्राचा ठसा आज जगभरातील खाद्यप्रेमींना भुरळ घालत आहे. जगातील अनेक नामांकित शेफ आणि फूड ट्रॅव्हलर्सनी गोव्यात येऊन या थाळीची स्तुती केली आहे. त्यांच्या मते गोवन प्रॉन्स थाळी ही केवळ सी फूड डिश नाही, तर गोव्याच्या इतिहासाची आणि संस्कृतीची कहाणी आहे. पर्यटक गोव्यात आल्यावर समुद्र किनाऱ्यावरची मजा अपूर्ण राहते, जोवर ते ही थाळी चाखत नाही. आज अमेरिकेपासून युरोपपर्यंत तसेच मध्य पूर्वेतील आणि आशियाई हॉटेल्समध्ये गोवन प्रॉन्स थाळी हे नाव विशेष आकर्षण ठरले आहे. गोव्याच्या मातीत जन्मलेली ही थाळी आज गोव्यासाठी एक गौरवाचा क्षण आहे, कारण जगभरातल्या खाद्य संस्कृतीमध्ये तिची जागा गोव्यातील समुद्रासारखीच विशाल आणि अद्वितीय आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या विषयासोबत.